आज शनिवार होता आणि चांडोली येथील भैरवनाथ मंदिरात पाया पडण्यासाठी मी आणि माझे चांडोलीतील ग्रामस्थ आलो होतो. त्यानंतर पुढील दिवशी वरची भांबूरवाडी येथे नातेवाईक एका नातेवाईकाला पत्रिका देत होते. त्यासंबंधी मी त्यांचा व्हिडिओ काढला. लग्नाला अवघे 5 ते 6 दिवसच बाकी होते. घोडेगाव येथे काही कामानिमित्त गेलो असता गजानन महाराज यांचं मंदिर रस्त्याच्या कडेला दिसलं, पण ते बंद होतं. त्यानंतर कडक अशा उन्हात घोडेगावच्या बाजारपेठेत विनाकारण फेरफटका मारला, कारण यामुळे मला नवीन लोकांचे चेहरे दिसतात. चांडोली येथे बायपासला एका ठिकाणी कोणीतरी आग लावली होती. जवळ गेल्यावर समजलं आग काही एवढी मोठी नव्हती, परंतु लांबून असं वाटलं की खूप मोठी आग लागली आहे. अशी आग कोणी लावू नये, यामुळे खूप मोठे नुकसान घडू शकते. कारण दुकाने जळू शकतात. छोटीशी आग मोठी आग धारण करू शकते. त्यामुळे आग लावताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काही दिवसांनी करंजीविरे येथे आमचं काही काम असल्यामुळे आम्ही थांबलो होतो आणि एका मोठ्या डोंगराखाली आम्हाला काही मुले क्रिकेट खेळताना आढळली. तेथील वातावरण खूप चांगलं आहे. आपल्या खेडच्या पट्ट्यापेक्षा तेथील वातावरण थंड आहे. पाहुण्यांच्या घरी गेलो असता काही लहान मुले खेळ खेळत होती, त्यामुळे त्यांच्यात जाऊन मी माझा वेळ वाया घालवला. मला लहान मुले खूप आवडतात, कारण त्यांचं बोलणं खूप चांगलं असतं. त्यानंतर ही जोडी बघा 40-50 वर्षापासून एकत्र आहे. काम करायचं नाही, नुसतं बसायचं, आणि त्यांची मालकीण मात्र काम करत आहे आणि स्वतः मात्र नवरा बायकोसारखे फिरत आहे, बोलत आहे, गप्पा मारत आहे. अशी यांची जोडी आहे. पुढील दिवशी संध्याकाळी त्यांचा बोका पळून गेला होता. त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून अर्धा तासासाठी पिंजऱ्यात ठेवला होता. कारण हा बोका लहान आहे, याच्या जीवाला धोका आहे. तो विनाकारण कुठेही फिरतो, म्हणून त्याला शिक्षा म्हणून त्याला पिंजऱ्यात ठेवला. काही वेळाने त्याची सुटका केली जाणार आहे. ह्या मुलींचा त्याच्यावर खूप जीव आहे. ही त्यांची खूप मोठी काळजी घेतात. त्यांना मांजरांची खूप आवड आहे आणि लहान मुले पहा कशी निरागस असतात. आता भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 80 वर्ष कंप्लीट झाली आहे आणि त्या वयाचे बाबा मला दिसले. त्यांचा फिटनेस पाहून मला खूप आश्चर्य वाटले. पुढील दिवशी संध्याकाळी मी असा बसलो असता परत मला एकदा लहान मुलींचा खेळ पाहण्यास मिळाला. हा कोणता खेळ आहे मला माहीत नाही आणि हा कसा खेळायचा ते सुद्धा माहीत नाही. त्यामुळे मी पाहत होतो. गावच्या शेताच्या बांधावर बसलं तर आपल्याला कुठेही फिरायची गरज नाही, कारण आपल्याला खूप छान अशी हवा तेथेच मिळून जाते. हा क्यूट असा बोका कुठंही फिरतो, झाडावर चढतो, परंतु त्याला झाडावर उतरायचं माहीत नाही. झाडावर चढायला मात्र तो खूप सहज चढला, पण उतरायचं त्याला खूप अवघड जात होतं. तो कसा तरी खाली उतरला आणि उतरल्यानंतर तो आजूबाजूला परत एकदा फिरायला गेला. पाहुण्यांच्या भुईमुगाला पाणी द्यायचं असल्यामुळे मी मोटार चालू केली. आज सकाळी 1 मे होता. 1 मे म्हणजे आपल्या प्रत्येक शाळेचा निकाल असतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवे याचाही आज निकाल होता आणि निकालासाठी काही मुले उपस्थित होती. बरीच मुले गावाला असल्यामुळे अनुपस्थित होती. त्यांचा निकाल असल्यामुळे मुले सकाळीच 8 वाजता शाळेत आली होती. झेंडावंदन झालं, जनगण मन झालं, अशी भक्तिगीते झाली. त्याच्यानंतर प्रत्येक पोराला शाळेच्या मागील प्रांगणात बोलवलं आणि प्रत्येकाला रिझल्ट वाटला. आज पहिल्यासारखी मार्कांची टक्केवारी राहिली नाही. आज श्रेणी आहे आणि ही पद्धत खूप चांगली आहे, कारण यामुळे प्रत्येक मुलगा समान असल्याचं जाणवतं. एकेकाळी ज्याला जास्त टक्के तो खूप मोठा हुशार असं समजलं जायचं, परंतु आज सगळीच मुले समान आहेत आणि ही पद्धतच खूप चांगली आहे. कारण प्रत्येक मुलात काही ना काही वेगळं टॅलेंट असतं. कोणी एखाद्या विषयात हुशार असेल तर कोणी दुसऱ्या विषयात हुशार असतं. त्यामुळे कोणी कोणापेक्षा कमी नसतं. इयत्ता 4थीची शिष्यवृत्ती परीक्षा पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप अवघड गेलं, कारण मी आज खूप मोठा असूनसुद्धा मला याच्यात काही डोकं लागत नाही. शिवे गावातून बरेच कार्यक्रम करून मी आता परत एकदा राजगुरुनगरच्या दिशेने चाललो होतो आणि मला जाताना प्रत्येक ठिकाणी मंदिरं दिसत होती. त्यामुळे मी वाकीतर्फे वाडा या गावातील मारुतीचे मंदिर पाहिले आणि तेथे जाऊन मी प्रार्थना केली. गावातील काही तरुण लोक आपल्याला दिसत आहे आणि काही तरुणांच्या चेहऱ्यावर मी बोट ठेवले. त्यांनी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. शहरात राहण्यापेक्षा गावात राहणं खूप चांगलं आहे, कारण गावात शुद्ध हवा आणि कोणाची 1-2 नसतं. आपलं आयुष्य आपला नियम. कारण शहरात राहिलं तर बरेच लोकांच्या सहवासात राहून आपला ऑरासुद्धा दूषित होतो. त्यानंतर शेजारीच असलेलं गणपतीचं मंदिर मी पाहायला गेलो. मंदिर उघडल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं. मंदिराची छोटीशी अशी क्यूट अशी मूर्ती मला समोर होती. मी देवाच्या पाया पडलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकीतर्फे वाडा आपल्याला दिसत आहे. वाकीतर्फे वाडा गाव पार केल्यानंतर मला करंजविरे गाव लागलं. करंजविरे गावात मला काळ भैरवनाथ यांची मूर्ती तसेच विठ्ठल रुक्मिणी यांचं
मूर्ती दिसली. दत्तगुरूंच्या मी पाया पडलो. शेजारी शंकराची पिंड होती, त्याच्यासुद्धा मी पाया पडलो. मी येताना जाताना प्रत्येक मंदिराच्या आवर्जून पाया पडतो. यामुळे मला दिवस सार्थकी गेल्याचं समाधान लाभतं. मित्रांनो, करंजीविरे गावात आपल्या खेड तालुक्याचा सार्थ अभिमान असलेलं भामासखेड धरण बांधले आहे. यामुळे प्रत्येक लोकाला फायदा होत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे महानगरपालिका यांनासुद्धा खूप मोठा फायदा झालेला आहे. जाताना मला आंबेठाण गाव लागलं होतं. तेथील सुद्धा भैरवनाथ मंदिर मी पाहिलं. तेथे हनुमानाची मूर्ती होती. शेजारीच असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा मी पाहिलं आणि देवाच्या पाया पडलो. सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. मित्रांनो, मी यूट्यूबचे व्हिडिओ काढतो आणि थेट काढतो. मी अजिबात कोणाला असं संकोचत नाही. आणि कोणी म्हटलं की व्हिडिओ का काढतो, तर त्याची चूक आहे. तो व्हिडिओत येतोय. माझा कॅमेरा कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओत आला तर ती तुमची चूक असेल. यूट्यूबचे व्हिडिओ काढायचे म्हटल्यास कॉन्फिडन्स लागतो. कुणी म्हटलं की व्हिडिओ का काढतो, तर त्यांनी कृपया बाजूला व्हा. कारण आपला कॅमेरा कुठेही फिरू शकतो. देवाच्या पाया पडल्यानंतर मला जाणवलं जी शंकराची पिंड आहे ते आपण जागच्या जागीसुद्धा हलवू शकतो. असं मला खूप कमी पिंडीत पाहायला मिळालं. आंबेठाण गाव थोडंसं मोठं गाव आहे. ह्या गावात खूप मुली आणि मुलं राहतात. त्यांनी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. चांडोली आणि वडगाव पाटोळे या गावच्या हद्दीमधील भीमा नदी पाहण्यास मी परत गेलो. भीमा नदी भीमाशंकरवरून उगम पावलेली नदी आहे. ही नदी खूप खोल आहे. ह्या नदीचं पाणी क्वचितच आटतं. ह्या नदीला खूप पाणी असतं. भामा नदी ही थोडीशी छोटी आहे, परंतु भीमा नदी विशाल नदी आहे. मागील दिवशी जे पाहुण्यांचे लग्न लागले होते, जांभूळपाडा तालुका सुधागड जिल्हा रायगड येथे सुद्धा मी उपस्थित होतो. आणि तेथील काही प्रथा आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. तेथील कोकणी लोकंसुद्धा वेगळी असतात. प्रत्येक 10, 20, 25 किलोमीटर लोकांची भाषाशैली जीवनशैलीसुद्धा बदलते. आणि निरनिराळी लोकं पाहण्याची मला फार आवड आहे. बोकासारखा पळून जात असल्यामुळे शेवटी त्यांना त्यांच्या मालकाच्या स्वाधीन केलं. या अश्वगंधा, सफेद मुसळी, ब्लॅक कोंच तसेच शतावरी ह्या पावडर आता एक्सपायर झाल्यात. यातील मी क्वचितच काही खाल्ल्यात. सध्या प्रोटीन पावडर घेत असल्यामुळे त्या पावडर एक्सपायर झालेल्या आहेत. धन्यवाद.